नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आपण नेहमीच गवारीची भाजी खातो. ही गवारीची भाजी म्हणजे अशी मोठी गवार असते. मी आज तुमच्यासाठी आणली आहे गावची गवार. गावठी गवार म्हणतात त्याला. आणि ही गवार म्हणजे आमच्याकडे ह्याला बावची म्हणतात. आज आपण बावचीची भाजी बनवणार आहोत. ही बावचीची भाजी म्हणजे कशी, त्याच्यामध्ये असे कडक दाणे असतात. ही भाजी खूप कडक असते. त्याचे साईडचे दोरे सुद्धा खूप कडक असतात. अशा प्रकारे काढले तरी लगेच निघत नाही आणि लवकर शिजत पण नाही. म्हणून ही भाजी अगोदर आपण शिजवून घेणार आहोत, म्हणजे वाफवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये बिया खूप कडक असतात, आपल्या नेहमीच्या भाजीपेक्षा असे असतात बियांचे दाणे. तर ही भाजी आपण अगोदर छान स्वच्छ धुवून शिजवून घेऊया आणि शिजवल्यानंतर आपण त्याचे साईडचे दोरे काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर मी इथे ओलं नारळ घेतलेलं आहे, थोडी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे. ती आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या भाजीमध्ये आपण मसाला वापरणार नाही आहोत. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूणच्या. हे आपण वाटण करून घेणार आहोत, त्याची पेस्ट करून घेणार आहोत. फोडणीसाठी जिरा राई आणि हिंग घेतलेला आहे. अगोदर आपण मसाल्याची पेस्ट तयार करून घेऊया. वाटण आणि शेंगा आहेत ह्या उकडून घेऊया, वाफवून. आपलं वाटण तयार करून झालेलं आहे आणि शेंगा आहेत ह्या सुद्धा आपल्या वाफवून थोड्या झालेल्या आहेत. आता ह्या आपल्याला सोलायच्या आहेत. सोलायच्या म्हणजे काय, तर त्याचे दोरे काढायचे आहेत. हे अशा पद्धतीने जे संपूर्ण दोरी काढून टाकायची आहे दोन्ही बाजूने. आणि ह्या शेंगा आपल्याला अख्ख्याच ठेवायचे आहेत. त्याच्यामुळे अगदीच मोठ्या असतील त्याचे 2 भाग करायचे आणि लहान असतील ते अख्खेच ठेवून द्यायचे. अशा प्रकारे आपण ह्या शेंगा अशा सोलून घेणार आहोत. असे दोरे काढून घ्यायचे. अशा संपूर्ण घ्यायचे. अशा प्रकारे आपण संपूर्ण भाजी साफ करून, आपली भाजी व्यवस्थित साफ करून झालेली आहे. चे दोरे काढून झालेले आहेत. आपण ही भाजी वाफवून घेतली आणि त्याचे दोरे काढून घेतले. तर ही भाजी मी एका भांड्यात व्यवस्थित काढून घेते. बावचीची भाजी आपली चांगली स्वच्छ साफ करून झालेली आहे. आता मी एक पॅन ठेवलेला आहे, तर गॅस चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये मी फोडणीसाठी 2 चम्मच तेल टाकते. पॅन आपलं चांगलं गरम होते, तेल वगैरे पॅन मधला. आता मी त्याच्यामध्ये राई, जिरं आणि थोडासा हिंग, किंचित हिंग टाकलेलं आहे.
फोडणीसाठी टाकते. जरा चांगले तडतडू द्यायचे. आपण राई आणि जिऱ्याची फोडणी टाकली. त्याच्यामध्ये आपण तयार केलेली ही आपली ओला नारळ, मिरची आणि लसूणची पेस्ट टाकली. त्याच्यामध्ये गरम मसाला, हळद अर्धा चम्मच टाकून व्यवस्थित परतून घेतले. आता ही छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. त्यात आपण आता भाजी टाकणार आहोत. छान परतून घेऊया. चांगली मिक्स करून घ्यायची आहे. ही भाजी मस्त अशी चटणीसारखी लागते आणि बावचीला एक छानच असा वेगळा फ्लेवर असतो. जरी ती गवारीची भाजी असली तरी ती गावठी गवार असल्यामुळे त्याला आपल्या नेहमीच्या गवारीपेक्षा छान फ्लेवर असतो. चांगली चव असते, चांगली टेस्ट असते आणि अतिशय छान लागते. आपण संपूर्ण चटणी व्यवस्थित त्याला लावून घेतलेली आहे. आता आपण ते थोडंसं वाफवून घेऊया. 2 मिनिटं वाफवून घेऊया. 2 ते 3 मिनिटं झाली आहे. आपली भाजी तयार झाली आहे का? छान वाफलेली आहे. आपली बावचीची भाजी मस्त तयार झालेली आहे. ह्या भाजीमध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर किंवा मसाला वापरू शकता, पण ती हिरव्या मिरचीवरच छान होते. एकदम टेस्टी लागते आणि एकदम चटणीसारखी लागते. त्यामुळे आपली गवारीची म्हणजेच गावठी गवार ही बावचीची भाजी तयार आहे. मी आता गॅस बंद करते. आणि ही खाली उतरून घेते. आपली बावचीची भाजी तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, ही भाजी तुम्ही सुद्धा बनवून बघा. ही भाजी भाकरी बरोबर, दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणामध्ये छान लागते. तुम्ही सुद्धा बनवा आणि तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा. तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर त्या भाजीच्या खाली, व्हिडिओच्या खाली लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपली बावचीची भाजी तयार आहे.